प्रत्येकजण या पृथ्वी तलावातील असलेल्या सर्व जीवांच्या सहित अगदी वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव आणि मनुष्यसुद्धा सतत आपल्या शक्तीसाठी उपासना करत असतो, शक्तीसाठी तो जोपासना करत असतो. तर त्याला ही शक्ती जी आहे त्या शक्तीमध्ये त्याला त्याच्या जीवनाचं काय होतं, एक दर्शन होतं. ही शक्ती प्रत्येकाला हवी आहे. सामान्य शक्तीमध्ये माणसं एक सामान्य जीवन जगतात आणि अलौकिक शक्ती जर प्राप्त झाली ती माणसं महान बनतात. वेगवेगळ्या साधनेच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची शक्ती प्राप्त होते. जसं एखादं वाहन चालवण्यासाठी त्याला इंधन पाहिजे, इंधन ही त्याची शक्ती आहे. तुम्ही जे करता त्याच्यावर तुमचं जर प्रेम नसेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची शक्ती प्राप्त होत नाही. तुमच्याकडे असलेली जी गोष्ट आहे तिच्यात जर वृद्धी होत नसेल, विकास होत नसेल तर ती मृत आहे. शक्ती जर हवी असेल तर भक्तीची गरज आहे. अगदी छोट्या गोष्टी असेल त्याच्यासाठी सुद्धा भक्तीशिवाय शक्ती मिळू शकत नाही. भक्त म्हणजे सर्वांच्या कल्याणासाठी, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी जो स्वतःची सगळी ऊर्जा, सगळे वेळ, शक्ती खर्च करतो त्याला भक्ती असं म्हणतात. आपल्याला जर खरोखर शक्ती पाहिजे तर ती शक्ती तुम्हाला प्राप्त करून होणार आहे भक्तीमधून, आणि भक्ती तुम्हाला मिळणार आहे दुसऱ्यांच्या कल्याणामधून. आणि दुसऱ्यांचं कल्याण करण्यासाठीची जी भावना आहे ती तुमच्या मनात कधी तयार होईल, जेव्हा तुम्ही तुमच्या स्वार्थामधून बाहेर पडाल. कुठल्याही गोष्टीचा वापर जो आहे तो जास्तीत जास्त जर केला तर ते सार्थकी ठरते. मग तुम्हाला मिळालेलं हे जीवन आहे हे तुम्ही स्वतःसाठी संपवणार असाल तर याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. तर हे शरीर आहे, हे जीवन आहे. तुमच्याकडे असलेली कला असेल, बुद्धी असेल, वेळ असेल, पैसा असेल, तुम्ही तो इतरांच्या कल्याणासाठी काय केला पाहिजे, खर्च केला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही तो खर्च करता त्यावेळेस त्यालाच भक्ती असं म्हटलेलं आहे. जोपर्यंत आपल्या मनामध्ये इतरांच्याबद्दल कल्याणाची भावना निर्माण होत नाही, दुसऱ्यांचं भलं व्हावं असं आपल्यासाठी वाटत नाही आणि आपण तो प्रयत्न करत नाही, तोपर्यंत आपण जे काही करतो आपल्या जीवनामध्ये, जे देव पूजा करत असाल, प्रार्थना करत असाल तर याला भक्ती म्हणता येणार नाही. मित्र हो, प्रत्येकजण या पृथ्वी तलावातील असलेल्या सर्व जीवांच्या सहित अगदी वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव आणि मनुष्यसुद्धा सतत आपल्या शक्तीसाठी उपासना करत असतो, शक्तीसाठी तो जोपासना करत असतो. तर त्याला ही शक्ती जी आहे त्या शक्तीमध्ये त्याला त्याच्या जीवनाचं काय होतं, एक दर्शन होतं. जसं जसं माणसाची शक्ती कमी होत जाते, क्षीण होत जाते, तसं तसं त्याला त्याचा मृत्यू दिसायला लागतो. जीवन जगण्यासाठी जे श्वास महत्त्वाचा आहे तो श्वास घेण्यासाठी सुद्धा शक्तीच लागते. ताटामध्ये असलेलं अन्न ग्रहण करण्यासाठी सुद्धा शक्तीच लागते. नवे नवे तुम्हाला बोलायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा शक्ती लागते. आपण म्हणतो आज तुझा आवाज फार खोल गेला, मग तो आवाज खोल दोन कारणाने जातो. एक तर शरीर क्षीण झालेलं असतं किंवा मन दुःखी झालेलं असतं, कमकुवत झालेलं असतं. मग शक्ती जी आहे ही शक्ती प्रत्येकाला हवी आहे. सामान्य शक्तीमध्ये माणसं एक सामान्य जीवन जगतात आणि अलौकिक शक्ती जर प्राप्त झाली ती माणसं महान बनतात. सिद्धयोगी असं आम्ही ज्यांना म्हणतो, किंवा ज्यांच्याकडे आर्थिक सत्ता येते, किंवा ज्यांच्याकडे कौशल्य असतं, ज्यांच्याकडे मेहनत करण्याची ताकद असते, ज्यांच्याकडं ज्ञानाची शक्ती असते, अशी माणसं या जगावर राज्य करतात. मग जगामध्ये ज्या सुविधा आहेत, जी काही उपलब्धी आहे ती जास्तीत जास्त तिचे मालक बनतात. मग तुम्हाला जर उच्च दर्जाची साधनसामुग्री, जीवनव्यवस्था तुम्हाला जर हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला किंमत मोजावी लागते. आणि ती किंमत जी आहे ती एकतर आर्थिक शक्तीची असेल, ती ज्ञानाच्या शक्तीची असेल, कौशल्याच्या शक्तीची असेल. म्हणजे वेगवेगळ्या साधनेच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची शक्ती प्राप्त होते. समजा तुम्ही जर या लोकांच्या समस्या जर सोडवल्यात आणि असं काही काम केलं तर तुम्हाला भरपूर पैसा मिळेल, ती एक शक्ती आहे. तुम्ही जर अभ्यास केला, समस्या सोडवल्या, त्याच्यावरती चिंतन केलं तर ती एक शक्ती आहे. दुसऱ्यांच्या भल्यासाठी सेवा केलीत तर ती पण एक शक्ती आहे. म्हणजे आपण या सृष्टीमध्ये प्रत्येक जीव शक्तीची जोपासना करण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याची ती जी शक्ती आहे ती शक्ती त्याचं जीवन संपन्न करण्यासाठी आणि त्या जीवनाचा लाभ घेण्यासाठी त्याला ती
मदत करते. जसं एखादं वाहन चालवण्यासाठी त्याला इंधन पाहिजे, इंधन ही त्याची शक्ती आहे. एखादा व्यवसाय चालवण्यासाठी भांडवल पाहिजे, भांडवल ही त्याची शक्ती आहे. आणि आम्हाला आमची जी नित्यनियमाची कर्म आहे ती कर्म करायची असेल तर त्यालासुद्धा आम्हाला शक्ती लागते, ती ऊर्जा लागते. मित्रांनो, ही सर्व शक्ती जी आहे ती आम्हाला प्राप्त होते आमच्या साधनेमधून, आमच्या मेहनतीमधून. सांसारिक स्तरावरती जेव्हा आम्हाला ही शक्ती प्राप्त होते तेव्हा आम्ही तिच्यामधून सांसारिक जीवनामध्ये काहीतरी प्राप्त करतो. ऐशोआराम असेल, साधनसामुग्री असेल, अनेक विविध घर असेल, बंगला असेल, गाडी असेल, जे काय असेल, दागिने असतील, प्रवास असेल, दानधर्म असेल. पण ती शक्ती जर प्राप्त करायची असेल तर तुम्ही करत असलेल्या कर्माशी भक्त व्हावं लागतं. त्याच्याशी असं जोडावं लागतं की जसं कोणी जोडलेलंच नाही. तुम्ही त्याच्या कर्माशी जोडले गेले तर तुम्हाला या पृथ्वी तलावर जे काही सुख, समृद्धी, साधनसामुग्री ती मिळेल. तुम्ही जर ज्ञानाची उपासना केली, एक चांगले विद्यार्थी बनलात, चांगले शिष्य बनलात तर तुम्हाला ज्ञानप्राप्ती होईल. तुम्ही एखाद्या कलेच्या पाठीमागे धावलात आणि त्या कलेसाठी स्वतःला समर्पित करून दिला तर तुम्हाला कौशल्य प्राप्त होईल. आणि त्या कौशल्याच्या माध्यमातून तुम्हाला मानसन्मान मिळतो, प्रतिष्ठा मिळते आणि पैसा देखील मिळतो. मग सद्गुरू आज आम्हाला असं सांगताय की भक्ती जी आहे, भक्ती कशाला म्हणायचं. त्यापूर्वी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की भक्ती आम्हाला हवी कशाला. भक्ती कशाला म्हणायचं. ज्या गावाला जायचंच नाही त्या गावाचा पत्ता कशाला विचारायचा. नाही, भक्तीच्या गावाला आम्हाला जाणेच नाही, मग आम्ही भक्तीचा पत्ता का विचारावा. तर त्याच्यामध्ये अर्थ असा आहे की भक्तीशिवाय शक्ती नाही, म्हणून भक्तीचा मार्ग विचारायचा. तुम्ही जे करता त्याच्यावर तुमचं जर प्रेम नसेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची शक्ती प्राप्त होत नाही. असं आपण म्हणतो की आजा मेला आणि नातू झाला, असं आम्ही का म्हणतो. एखादी गोष्ट निष्फळ झाली, जे गेलं आणि जे केलं हे दोन्ही जर सारखं झालं तर आपण म्हणतो ते शून्य झालं. मग ज्यावेळेस शून्य होतं ते निष्फळ होतं. म्हणजे निष्फळ जे आहे प्रयत्न, त्या प्रयत्नांना कुठेही नोंद केली जात नाही, त्याची काही किंमत नाही कुठे जगामध्ये. हे सामान्य स्तरावरती खाऊन पिऊन जे जगणारे त्यांचा कोणी हिशोब करत नाही, बरोबर. म्हणजे खाऊन पिऊन जगणारे जे लोक आहेत ती माणसं ती कुठल्याही हिशोबामध्ये का मोडली जात नाही, कारण ती सामान्य आहे. ती ह्या प्रकृतीसाठी असून नसल्यासारखी आहे. आणि म्हणून सामान्य राहणं हे एक प्रकारे या प्रकृतीचा ना आपल्याला मिळालेल्या जीवनाचा अपमान आहे. एखाद्या बीने बीज राहावं हा त्या बीचा अपमान आहे. एखाद्या अंड्याने अंडच राहावं हा त्या अंड्याचा अपमान आहे. तुमच्याकडे असलेली जी गोष्ट आहे तिच्यात जर वृद्धी होत नसेल, विकास होत नसेल तर ती मृत आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की ज्यावेळेस तुमच्या लाईफलाईन फ्लॅट होते तेव्हा डॉक्टर लोक तुम्हाला मृत घोषित करतात. तुमच्या जीवनामध्ये काहीतरी उतार चढाव पाहिजे, काहीतरी हलचल पाहिजे. आपण ज्यावेळेस सुई टोचतो, ज्यावेळेस डॉक्टर लोक म्हणतात की अरे याची संवेदना गेल्या, हाताच्या गेल्या, पायाच्या गेल्या, मग सुई टोचून बघतात हालचाल होती की नाही. शक्ती असेल तर हालचाल होणार, शक्ती नसेल तर हालचाल नाही होणार किंवा तेवढी मंद होणार. जेवढी शक्ती कमी तेवढी मंद हालचाल होणार. आणि म्हणून शक्ती जर हवी असेल तर भक्तीची गरज आहे. अगदी छोट्या गोष्टी असेल त्याच्यासाठी सुद्धा भक्तीशिवाय शक्ती मिळू शकत नाही. मग तुमची जेवढी मोठी भक्ती आहे तेवढी मोठी शक्ती तुम्हाला प्राप्त होते. भक्तीचं छोटं स्वरूप जे आहे ते प्रेम आहे. सद्गुरू असं म्हणता, आम्ही सहज कोणाला तरी म्हणतो आय लव्ह यू. ते म्हणता हां विचार करा, कारण मी पुढचा प्रश्न विचारणार आहे, तुम्ही माझ्यावर प्रेम करता पण किती. तर सद्गुरू असं म्हणतात, तुम्ही जर प्रेम करत असाल माझ्यावर तर तुम्ही दुसरं कोणावरच प्रेम नाही केलं पाहिजे. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता, ज्याला तुम्ही आय लव्ह यू म्हणता ना,
तुमचं सगळं प्रेम तिथं व्हायला पाहिजे, दुसरं कुठे शिल्लकच नाही राहिलं पाहिजे. मग तुम्ही जर म्हणत असाल मी सगळ्यांवर प्रेम करतो, तर मग ते प्रेम नाही आहे, ती भक्ती आहे. पण तुम्ही जर तुमच्या सोयीनुसार जर प्रेमाची व्याख्या करत असाल तर मग ते काय आहे? भ्रष्ट कारभार आहेत. कारण प्रेम सर्वांवर केलं जाऊ शकत नाही, भक्ती सर्वांवर केली जाऊ शकते. शरीराच्या मर्यादेमध्ये जे राहतं ते प्रेम. तुम्ही ज्यावेळेस म्हणता शरीर आणि मन तुम्ही ज्यावेळेस समर्पित करता त्यावेळेस ते कोणातरी विशिष्ट व्यक्तीबद्दल असतं. सर्वांच्या शरीरावर तुम्ही कसे प्रेम करू शकता? जसं तुम्हाला जगायचं तर श्वास तुम्हालाच घ्यावा लागणार आहे, तुम्हाला जगायचं तर अन्न तुम्हालाच खावं लागणार आहे, दुसऱ्याने अन्न खाल्ल्यावर तुमचं पोट नाही भरणार आहे. हां, तसं तुम्हाला जर प्रेम करायचं असेल तर तुमचं सगळं प्रेम एकाच ठिकाणी व्हायला पाहिजे आणि तुम्ही त्याच्या बाबतीमध्ये कमिटेड असले पाहिजे, नाही तर तुम्ही भक्त तरी असले पाहिजे. मग काय फरक आहे? भक्त म्हणजे सर्वांच्या कल्याणासाठी, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी जो स्वतःची सगळी ऊर्जा, सगळे वेळ, शक्ती खर्च करतो त्याला भक्ती असं म्हणतात. जोपर्यंत तुम्हाला तुमची काळजी पडलेली आहे तोपर्यंत तुम्ही प्रेम करू शकता, भक्ती करू शकत नाही. पण तुम्हाला जर जीवनामध्ये खरोखर शक्ती पाहिजे, अलौकिक शक्ती पाहिजे, तर तुम्हाला अलौकिक भक्ती करता आली पाहिजे. मग तुम्ही म्हणाल मीरा तर फक्त कृष्णावरच भक्ती करत होती, तिचं प्रेम होतं, राधेचं प्रेम होतं. राधा मीरा भक्त नव्हते, तर दोघी प्रेमिका होत्या. म्हणून तर राणाने विष दिलं, माझ्या जागेवर श्रीकृष्ण. मग तो देव का असे ना, पुरुषाला दुसरा पुरुष सहन नाही होत. एका म्यानामध्ये जसे दोन तलवारी राहत नाही तसं एका घरामध्ये दोन पुरुषांचा कारभार चालत नाही. म्हणून नेहमी बापामध्ये लेकामध्ये कायम भांडणं असतात, त्यांचा वाद होतो, त्यांचं कधी टिकत नाही. का? एकतर मुलाचं तरी चालेल, नाही तर बापाचं तरी चालेल. दोन पुरुष, दोन सिंह एका जंगलामध्ये राहू शकत. म्हणून आपण हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जर खरोखर शक्ती पाहिजे तर ती शक्ती तुम्हाला प्राप्त करून होणार आहे भक्तीमधून, आणि भक्ती तुम्हाला मिळणार आहे दुसऱ्यांच्या कल्याणामधून. आणि दुसऱ्यांचं कल्याण करण्यासाठीची जी भावना आहे ती तुमच्या मनात कधी तयार होईल? जेव्हा तुम्ही तुमच्या स्वार्थामधून बाहेर पडाल. ज्याचं स्वतःचं भागलेलं नाही आहे तो दुसऱ्याचं काय कल्याण करेल? हां, आज आपण बघतो की कुठलाही नवीन नेता तयार झाला की तो पहिल्या पंचवार्षिकमध्ये प्रचंड भ्रष्टाचार करतो. का? कारण त्याला त्याचं भागवायचं असतं पहिलं, मग तो समाजसेवा करेल. त्यांनी जेवढा खर्च केला इलेक्शनमध्ये तो वसूलच करणार. तुम्हाला दुसऱ्याला द्यायचं आहे, पहिले तुमच्या का असायला पाहिजे. आणि म्हणून भक्त हा दुबळा कधी असू शकत नाही, तो कधी अशक्त असू शकत नाही, तो कधी निर्धन असू शकत नाही. त्याच्याकडे जे धन असतं ते कदाचित तुमच्या व्यवहारामध्ये गणलं जात नसेल. सुदाम्याकडे धन होतं पण ते मैत्रीचं धन होतं, त्याच्याकडं संपत्ती नव्हती. काही माणसं प्रचंड संपत्ती, प्रचंड पैसा असून देखील निर्धनच असतात आणि म्हणून त्यांचं निधन लवकर झालेलं असतं. निधन हा शब्द किती सुंदर आहे बघा. धन, ज्याच्याकडचं धन काढून घेतलं जातं त्याला निधन असं म्हणतात. अरे तुझ्याकडचं जे धन होतं ते तुला तुला वापरता नाही आलं. हे शरीर, हे जीवन, हे तुला धन म्हणून मिळालं होतं पण ते तू वापरलं नाही. मला सांगा, कुठल्याही गोष्टीचा वापर जो आहे तो जास्तीत जास्त जर केला तर ते सार्थकी ठरते. मग तुम्हाला मिळालेलं हे जीवन आहे हे तुम्ही स्वतःसाठी संपवणार असाल तर याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. तुमच्याकडे 7 सीटर गाडी आहे आणि तुम्ही एकटेच फिरता, अजून 6 माणसं तुम्ही बसू शकता त्याच्यामध्ये. मग त्या बाकीच्या 6 जणांना तुम्ही त्याच्यामध्ये बसवत नाही म्हणजे त्या गाडीचा काही उपयोग नाही, तिचा पुरेपूर वापर झाला नाही. तसं हे शरीर आहे, हे जीवन आहे. तुमच्याकडे असलेली कला असेल, बुद्धी असेल, वेळ असेल, पैसा असेल, तुम्ही तो इतरांच्या कल्याणासाठी काय केला पाहिजे? खर्च केला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही तो खर्च करता त्यावेळेस त्यालाच भक्ती असं म्हटलेलं आहे. भक्ती म्हणजे आम्ही ज्याप्रमाणे वर्णन करतो तेवढंच अर्थ होत नाही, तोही एक अर्थ आहे. परंतु खरा भक्तीचा अर्थ आहे की विभक्त न राहणं, त्याला म्हणायचं भक्त. जो विभक्त नाही आहे, जर तुम्ही विभक्त असाल, तुमचं माझं, मी आणि माझं
हा माणूस कधी भक्त असू शकत नाही. ज्याला कधी मी आणि तुझं असं दिसतच नाही तो भक्त. बरोबर आहे. आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की जोपर्यंत आपल्या मनामध्ये इतरांच्या बद्दल कल्याणाची भावना निर्माण होत नाही, दुसऱ्यांचं भलं व्हावं असं आपल्यासाठी वाटत नाही आणि आपण तो प्रयत्न करत नाही, तोपर्यंत आपण जे काही करतो आपल्या जीवनामध्ये, जे देव पूजा करत असाल, प्रार्थना करत असाल तुम्ही, तर याला भक्ती म्हणता येणार नाही. मग तुमच्या जीवनाचा जो उपयोग कोणाच तरी कल्याणासाठी झाला पाहिजे, आणि तो कल्याणासाठी करणं म्हणजे भक्ती होय. धन्यवाद.